बोला नाथ साहेबाचे बोला काळबाईच्या नावानं बोला नाथ साहेबाचे काळबाईच्या नावानं काळबाईच्या नावानं. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 7 जानेवारी 2026 रोजी भव्यदिव्य अशा करामाई केसरी ओपन मैदानाचं नियोजन करण्यात आलं असून हे या वर्षीचं तिसरं पर्व आहे. मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाची बक्षिसाची रचना कसं आहे आणि हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्ते, आपलं नाव दादा? चेतन जगदाळे. दादा, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आयोजित केले आणि मैदान कशा निमित्त संपन्न होणार आहे? हे मैदान 7 जानेवारी 2026ला हे मैदान होणार आहे. काळूबाई यात्रेनिमित्त हे मैदान घेतोय. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गंगारामदादा जगदाळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे. दादा, हे तिसरं पर्व आहे, हे तिसरं वर्ष तुमचं. प्रथम पर्वाला कशा पद्धतीनं महाराष्ट्रातून तुम्हाला बैलगाडी मालकांनी प्रतिसाद दिला होता? पहिल्या वर्षी आम्हाला 500 गाड्यांचा होता. त्याच्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये 650 गाड्यांचा. आता यावर्षी तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या मैदानात आम्हाला 700+ गाड्यांचा नोंद होती. तर 700+ गाड्या नोंद झाल्या, तर आपलं सगळं आयोजन नियोजन परफेक्ट करण्यात आलंय का? हो, परफेक्ट नियोजन. बरं, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? प्रोसेस आपली झालेली आहे, सगळी परमिशन मिळालेली आहे. 2 दिवसात आपल्याला पेपर दाखवायला मिळतील. बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, आली. बरं, आता हे मैदान आदतचं का ओपनचं आहे? ओपनचं मैदान. बरं, मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवट सर्व सांगा. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,11,111 रुपये. 2 नंबरचं बक्षीस आहे 88,888 रुपये. 3 नंबरचं बक्षीस आहे 77,777. 4 नंबरचं बक्षीस आहे 66,666. 5 नंबरचं बक्षीस आहे 55,555. 6 नंबरचं बक्षीस आहे 44,444. 7 नंबरचं बक्षीस आहे 33,333. आणि 8 नंबरचं बक्षीस आहे 22,222. आणि परत आम्ही आता एक बक्षीस वाढवलेलं आहे, 9वं बक्षीस 11,111 रुपये. बरं, क्वार्टर फायनल होणार आहे? हो, क्वार्टर फायनलला पण बक्षीस आणि गाड्या पळवल्या जातील. बरं, बक्षीस कसं असेल क्वार्टर फायनलचं? क्वार्टर फायनलचं पहिलं बक्षीस 10,000, दुसरं 8,000, तिसरं 7,000, चौथं 6,000, 5वं 5,000, 6वं 4,000, 7वं 3,000 आणि 8वं 2,000 आणि 9वी 2,000. बरं, मैदान प्रत्येक फायनलला आणि क्वार्टर फायनलला प्रत्येक बक्षीस ज्या गाड्या फायनल राहतील त्यांना 2 डाली देण्यात येतील. 2 डाली देण्यात येणार आहेत. हो. बरं, त्याचबरोबर प्रवेश फी किती असणार आहे? 1100 रुपये प्रवेश फी राहील. बरं दादा, या मैदानाची नोंद कधी सुरू होणार आहे? 1 तारखेपासून नोंद चालू होईल. ती 6 जानेवारीला रात्रीपर्यंत नोंद राहील 5 वाजेपर्यंत. आणि लॉट कधी काढले जातील? लॉट 6 तारखेला काढले जातील रात्री. बरं, हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का? हो, त्यांनी दिलेल्या नियमाटीनुसार. बरं, त्याच्याबरोबर या मैदानाचं निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहेत? या निकालाचं गावातलेच पंच म्हणून काम पाहतील. आणि जर अटीतटीचा जर निकाल झाला तर तो वर संघटनेकडे तो निकाल दिला जाईल. बरं, आता काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही? हे मैदान पारदर्शक होणार आहे आणि तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आहे. तरी सर्व महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांनी, शौकीनांनी या मैदानासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? परवानगीची प्रोसेस झालेली आहे. आपल्याला 2 दिवसात पेपर बघायला मिळते. बरं, आणि संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी करण्यात आली का? हो, करण्यात आली. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते, आपलं नाव? अनिकेत भोसले. दादा, काय सांगाल या वर्षी सुद्धा गराडे गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यती संपन्न होतात. करामाई केसरी म्हटलं की महाराष्ट्रातला तमाम बैलगाडी चालक मालक या मैदानासाठी येण्यासाठी उत्सुक असतो. तर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? चांगली तयारी सुरू आहे. बरं, आता आपण वळू दादा मैदानाकडं. ह्या फाटीवरती किती मैदान झालेत? 4 आणि आता होणार 5वं मैदान. 5वं मैदान आहे. बरं,
मैदानाचं रान कसं आहे, माती कशी आहे दादा? उराटीचं राणे कडील नाही काय नाही कटनाचं आहे. बरं, कटनाचं. एकूण फाट्या किती आहेत मैदानामध्ये? 10 फाट्या आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 13 ते 14 फूट. बरं, ओपनचं मैदान घेताय त्याच्यामुळं पल्ला तुम्ही परफेक्ट किती ठेवलाय? 800 800 परफेक्ट 800. मोजलाय परफेक्ट मोजलाय टेपने. टेपने. त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दादा? 10. निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 400 फुटाच्या आसपास 400 फुटाच्या आसपास आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता नॅचरल पुढं हा डोंगर आहे. ह्या डोंगरावरून बघून समोर तुम्ही शर्यतीचा आनंद घेऊ शकता. पुढं तो वॉटर सप्लायचा पाईपलाईनचा एअर वॉल आहे, तो कधी काढला जाईल? 2 दिवसात 2 दिवसात मैदानाच्या अगोदर. मैदानाच्या अगोदर. त्याचबरोबर मैदानाला दक्षिणेच्या बाजूला एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे दादा? 100% असणार आहे. 100%. त्याचबरोबर उत्तरेच्या बाजूला किती असणार आहे? 80%. 80%. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला असं काय आहे का? असं काहीच नाही. या मैदानामध्ये असलेल्या तांत्रिक त्रुटी, अडीअडचणी, अडथळे हे मैदान सुरू होण्याच्या पूर्वी सगळ्या त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो 100. ज्या ठिकाणी आवश्यकता वाटते त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. हो. बरं, त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार आहेत का दादा? आहेत ना. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. हो आली. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची उपलब्धता आहे का? किती टँकर आहेत? 2 बरं, त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे का? आहेत. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? झेंडा पंच कालिदास आप्पा गाठे तिथं कॅमेरा आहे. आहे. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण गाठे, मयूर तळेकर, या रणजित बनसोडे. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर होणार आहे? STC लाईव्ह. STC. आता सध्या महाराष्ट्रातनं कशा पद्धतीनं कॉल येतात मैदानाच्या संदर्भात? छान कॉल येतात, त्यांचा प्रतिसाद चांगला आहे. प्रतिसाद चांगला आहे. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजक या नात्यानं तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? या ठिकाणी ही स्पर्धा आहे, ही अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका या तालुक्याच्या मान्यतेने होणार आहे. या संघटनेच्या नियमअटी ज्या घालून दिलेल्या आहेत बैलगाडा शौकीनांसाठी, बैलगाडा मालकांसाठी, या नियमअटीचं उल्लंघन न करता या स्पर्धा होणार आहे. बरं, नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल? जास्तीत जास्त भरघोस गाडा मालकांनी या स्पर्धेतला साठी नोंद करायची आहे. चालते, धन्यवाद दादा. गराडे गावातील प्रसिद्ध बैलगाडी मालक अजित काका घारे आहेत आपल्या समेत. अजित काका नमस्ते. नमस्ते. अजित काका, काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या संदर्भामध्ये? हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे? हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना आणि पुरंदर तालुका बैलगाडी संघटना यांच्या मान्यतेनुसार त्यांच्या अटी नियम जे लावून दिलेत त्याच्यानुसार ही होईल. बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? बैलाचा जो अवयव पुढे असेल त्याच्यानुसार निकाल दिला जाईल. बरं, गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर कशा पद्धतीची कारवाई केली जाईल? ती गाडी बाद दिली जाईल. बरं, त्याच पद्धतीचं कृत्य जर चालकाने फायनलला केलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? ती गाडी निकालास पात्र नाही राहणार आणि त्याला बक्षीस बी दिले जाणार. बरं, गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? पुढे चाल दिली जाईल. त्याचबरोबर सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय असेल? तर त्यांना एक 10 मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्यांचं संगनमत नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल. बरं, त्याचबरोबर डबल बैल पळाला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी? दिवसभराचा कालावधी आहे. संबंधित ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल? त्याने खराच जे पुरावा आहे तो आणून दाखवावा आणि गाडी रितसर बाद केली. बरं, त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय कसा असेल दादा? लॉबी टचला निकाल असेल पण जर चाक किंवा एक बैलाचा पाय जर पलीकडे गेला तर तो गाडी बाद दिली जाईल. मित्रांनो, ज्या पद्धतीने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा लॉबी टचचा निर्णय आहे याच्यामध्ये लॉबी टचला निकाल आहे, मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा छकडीचं चाक गेलं तर ती गाडी बाद केली जाईल. त्याच पद्धतीने निर्णय असेल ना? त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे तिथं कशा पद्धतीची नियमावली? ते जी बैलगाडी संघटनेने जे नियम लावून दिले त्या नियमानुसारच तो नियम. हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियम अटीनुसार संपन्न होईल. हो. तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? मग बऱ्याचशा लोकांनी फोन येतच आहे पण भरपूर लोकांनी लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावं आणि जास्तीत जास्त गाड्या कशा येतील याचा प्रयत्न. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान सकाळी 8:30 वाजता चालू होईल आणि फायनल किती वाजता? उजेडातच 5च्या आत फायनल, 5ला फायनल घेतली जाईल. चालतंय, धन्यवाद.
आपल्या समवेत गराडे गावचे प्रसिद्ध बैलगाडी मालक वैभव तरोडे आहेत. वैभव शेठ नमस्ते. नमस्कार. वैभव शेठ, पुन्हा एकदा तुमच्या गावामध्ये बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय. करामाई केसरी हे भव्यदिव्य बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होते आणि हे पर्व तिसरे, तर काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? बैलमालकांना सर्वांना एकच आव्हान आहे, जेवढ्या लवकरात गाडी नोंद करता येईल तेवढ्या सर्वांनी नोंद करून घ्या. हे मैदान रितसर होणार आहे आणि पारंपरिक मैदान आहे. हे गावचं मैदान आहे दादांच्या बड्डे निमित्त. चालते, धन्यवाद. मित्रांनो, गराडे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष योगेश भाऊ जगदाळे आहेत आपल्या समेत. भाऊ नमस्ते. नमस्ते. भाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा बैलगाडी शर्यतीचा थरार रंगतोय गराडे गावामध्ये. हे पर्व तिसरे, करामाई केसरी म्हणून या मैदानाचं नाव लौकिक आहे. मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातले बैलगाडी चालक मालक या मैदानामध्ये सहभागी होत असतात. कशा पद्धतीने यावर्षी तयारी करण्यात आली? तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि नियोजनबद्ध सुरू आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी ही क्षेत्र म्हणजे फक्त वेगाची शर्यत नाही, तर त्यामध्ये परंपरा, विश्वास, शिस्त या गोष्टींचं हे प्रतीक आहे. आणि करामाई केसरी पर्व तिसऱ्यामध्ये आपल्याला गेली 2 वर्ष ह्या गोष्टी या मैदानावर बघायला भेटतात. पर्व तिसऱ्यामध्ये देखील या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. ज्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक सन्मान्य गंगारामदा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान या ठिकाणी भरवलेलं आहे. त्यांचा नाव लौकिकच अशा पद्धतीने की गोरगरिबांना न्याय देणारा नेता. आणि त्यामुळं मी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षीप्रमाणे या मैदानावरती या मैदानात सहभाग नोंदवा. तुमच्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खात्री ग्रामस्थ म्हणून आम्ही या ठिकाणी घेतो. चालते, धन्यवाद दादा. मित्रांनो, प्रसिद्ध नामांकित असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला नंदी तो म्हणजे लारा, आणि त्या लारा बैलाचे बैलगाडी मालक नंदभाऊ सागडे आहेत आपल्या समवेत. तर नंदभाऊ, काय सांगाल? पुन्हा एकदा गराडे गावामध्ये बैलगाडी शर्यत संपन्न होते, काय आव्हान करताल ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? आमचे आदरणीय दैवत गंगारामदादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्व तिसरे याप्रमाणे हे मैदान आयोजित आहे. या मैदानावरती कोणावरती अन्याय होत नाही हे 2 वर्ष पहिलं सर्वांनी पाहिलेलं आहे. या वर्षातही तसं कोणावरती काय होणार नाही. आणि आमचं मैदान एकदम पारदर्शक आणि शिस्तप्रिय असतं. त्याच्यामुळं सर्वांनी मोठ्या प्रमाणात नोंद करून आमच्या मैदानाला सहकार्य करावे. आणि हे मैदान अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या आधिपत्याखालीच होईल.